जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की देवाचे अस्तित्व चराचरामध्ये आहे. परब्रह्म ईश्वर नाही अशी जागाच नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की सृष्टीमध्ये, या पृथ्वीवर भगवंताचे अस्तित्व आहे, म्हणूनच ही सृष्टी चालू आहे. बघा म्हणले समर्थ, आपल्या देहातून जर आत्मा निघून गेला तर आपला मृत्यू होतो आणि मग मात्र थोड्या वेळाने आपल्या घरातील आपल्याला तसंच ठेवत नाहीत. नंतर मात्र त्याचा अंत्यसंस्कार केला जातो त्या देहाचा. म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्म ईश्वर नाही अशी जागाही नाही. बघा म्हणले समर्थ, बरेच लोक इतरांची चोरी करतात किंवा सोनं चोरी करतात, एकमेकाला फसवतात किंवा काही ना काहीतरी कारणास्तव त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. पण समर्थ म्हणतात की परब्रह्म ईश्वराकडे त्या सर्व गोष्टीचा लेखाजोखा असतो, पुरावा असतो. आपल्याला वाटतं की मी हे कर्म केलं, मला कोणी बघितलं नाही, मी ते कर्म केलं, मला कोणी बघितलं नाही. पण जे कर्म करतो ते ईश्वर, आपला अंतरीचा आत्मा तर आपल्याला नक्कीच बघत असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की कर्म करताना अत्यंत विचार करून आणि उत्तमाचेच करा. आपण जसे कर्म करू तसं आपल्याला परत त्याचा त्रास आणि परत ते भोगावं लागतं म्हटले समर्थ. हे त्रिकालाबाधी सत्य आहे आणि हे 100% सत्य आहे. तुम्ही अनुभव घ्या, प्रचिती घ्या, मग तुम्हाला कळेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की देवाचं अस्तित्व चराचरामध्ये, सृष्टीमध्ये व्यापून उरलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यामध्येही परब्रह्म ईश्वर आहे. प्राण्यांमध्ये, मुंगीमध्ये, वनस्पतीमध्ये, सगळ्यांमध्ये परमेश्वर परब्रह्म चराचरामध्ये व्यापून उरलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आपण कर्म करताना आपल्याकडे कोण बघतच नाही असं कधीही म्हणू नका, कारण परब्रह्म ईश्वर आपल्याकडे बघतच असतो. म्हणून समर्थ म्हणतात की ज्याच्या दृष्टी खालून गेले असे काहीच नाही उरले. त्याचा परब्रह्माचा लेखाजोखा, आपला जो काही सर्व लेखाजोखा असतो तो परब्रह्माकडे असतो. म्हणून समर्थ म्हणतात की आपला CCTV कॅमेरा म्हणजे आपला अंतरीचा आत्मा, आपले डोळेच आहेत. ते डोळे CCTV कॅमेरा हे मृत्यूनंतरच बंद पडतात. म्हणून समर्थ म्हणतात की देवाचे अस्तित्व चराचरामध्ये व्यापून उरलेले आहे. आपले कर्म हे आपण उत्तमाचे केले पाहिजे. बघा, समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका आश्रमामध्ये 2 शिष्य आले होते आणि ते 2 शिष्य गुरुंना म्हणाले की आम्हाला आश्रमामध्ये राहून विद्या शिकायची आहे, तुम्ही आम्हाला विद्या शिकवा. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले ठीक आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं लागेल. त्यावेळेस दोघांनी ठीक आहे सांगितलं आणि गुरुदेवांनी आतमध्ये आश्रमामध्ये जाऊन 1-2 आंबे आणले आणि त्या दोघांच्या हातात दिले आणि दोघांनाही सांगितलं की अशा ठिकाणी तुम्ही ते आंबे खावा की ज्या ठिकाणी तुम्हाला कोणीही बघणार नाही. त्यावेळेस ते दोघंही शिष्याने आंबे घेतले. एक शिष्य जंगलाकडे गेला तर दुसरा शिष्य दुसरीकडे गेला. दुसऱ्या शिष्याने मात्र एक अशी पडीक खोली होती, त्या खोलीमध्ये जाऊन तो आंबा खाल्ला. आणि अजून एक शिष्य होता, तो मात्र ज्ञानी होता, त्याला अगोदर सगळं काही समजत होतं, त्याने आपल्या वडिलांकडून सर्व काही ज्ञान घेतलं होतं. तो मात्र विचार करू लागला की आपण इकडे गेलो तर इकडं आपल्याला पक्षी बघत आहेत, तिकडे गेलो तर झाडं बघत आहेत, वरती आभाळ बघत आहे, खाली जमीन बघत आहे, समोर नदी बघत आहे. आणि मग मात्र दुसरीकडे गेल्यावर दुसरी माणसं बघत होती. आणि मग तो विचार करू लागला की गुरुदेवांनी सांगितलंय की कोणीच बघणार नाही अशा ठिकाणी आंबे खावा, पण जर आता इथे कोणीच जरी नसलं तरी माझा अंतरीचा आत्मा, माझे डोळे तरी मी खाताना बघतच आहेत ना. मग गुरुदेवांनी सांगितलं आहे की कोणी बघत नाही अशा ठिकाणी खावा, पण आता सगळेजण बघतच आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यामध्ये परब्रह्म आहे, तो माझ्याकडे बघत आहे. पक्षी बघत आहे, प्राणी बघत आहे, झाड बघत आहे, मुंगी बघत आहे आणि हे चिवचिवणारे पक्षी बघत आहे, फुलपाखरू बघत आहे, मधमाशा बघत आहेत. आणि मग मात्र मी आंबा कसा खाणार? आणि त्याने आंबा खाल्लाच नाही. आणि दोघंजणही जवळजवळ अर्धा 1 तासाने आश्रमामध्ये परत आले. एक शिष्य म्हणाला, गुरुदेव सोपंच होतं, तुम्ही किती परीक्षा उत्तमाची घेतली आणि किती सोपी घेतली. मी एका पडीक खोलीमध्ये गेलो आणि आंबा खाल्ला, तिथे मला कोणीच बघितलं नाही. पण दुसरा शिष्य मात्र ज्ञानी होता, तो म्हणाला, गुरुदेव तुम्ही तर मला सांगितलं होतं की कोणी बघणार नाही अशा ठिकाणी आंबा खावा, पण चराचरामध्ये, सृष्टीमध्ये भगवंताचे अस्तित्व सगळीकडेच आहे. भगवंत तर माझा आंबा खाताना बघतच होता, म्हणून मी कसा आंबा खाणार? बघा म्हणले, चराचरामध्ये, सृष्टीमध्ये भगवंत आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यामध्ये भगवंत आहे. झाडामध्ये आहे, फुलपाखरूमध्ये आहे, पक्ष्यांमध्ये, वनस्पतीमध्ये, नाही तर माझ्यामध्ये अंतरीचा आत्माही आहे.
मग मी आंबा कसा खाणार, आणि म्हणून मी आंबा खाल्लाच नाही. त्यावेळेस गुरुदेव उठले आणि ज्या मित्राने आंबा खाल्ला नव्हता त्या मित्राला शाबासकी दिली आणि म्हणाले, तू परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालास आणि आजपासून मी तुला विद्या द्यायला तयार आहे. आणि दुसऱ्या शिष्यालाही म्हणाले, त्यालाही रागवले नाही. त्यालाही म्हणाले, ठीक आहे, तुला ज्ञान थोडं कमी आहे, पण तुलाही मी विद्या देईन, तूही हुशार होशील. आणि दोघांनाही त्यांनी आश्रमामध्ये विद्या देण्यासाठी तयार झाले आणि दोघांनीही गुरुदेवांना साक्षात दंडवत घातला. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की देवाचं अस्तित्व चराचरामध्ये आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की वाईट कर्म करतानाही विचार करा आणि नेहमी चांगले आणि सत्कर्म करा. नेहमी इतरांचा आशीर्वाद, समाधान, सुख, शांती इतरांना देता येईल असेच कर्म करा, जेणेकरून भगवंत ईश्वर आपल्या कर्माकडे बघत असतो आणि किंबहुना ते परत आपल्याकडे उत्तमाचं सर्व काही येणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की चराचरामध्ये, सृष्टीमध्ये भगवंत व्यापून उरलेला आहे. भगवंत नाही अशी जागाच नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या कर्माचा पुरावा, आपल्या कर्माचा साक्षीदार हा भगवंत ईश्वरच आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाचे करा, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.